नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग 168 भाग 168 ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्रामधाम तयाचे एक नाम त्रिधा पै असे. म्हणजे या विश्वाच्या उत्पत्तीचे आणि या विश्वाच्या विश्रांतीचे स्थान जे आहे ते अनादि अशा स्वरूपाचे असून त्यालाच आपण परब्रह्म म्हणतो. आणि या परब्रह्माचेच 3 प्रकारे लक्षात घेऊन त्याचे नाव ठेवले गेले आहे. तर इथे अनादि या शब्दाने परब्रह्म हे उत्पत्ती रहित असे स्वयंसिद्ध आहे असे दर्शविते. आणि जगदादि विश्रामधाम याचा अर्थ की ते सच्चिदानंद आहे, निरवय आहे, अविकारी आहे. आणि अशा परब्रह्माच्या भिन्न वस्तुत्वाने व जड विनाशी अशा भिन्न धर्माने भासणाऱ्या जगताशी जो कारणत्वाने वेदांताने भ्रांत संबंध मानला आहे तो अज्ञानी जीवाच्या भ्रमाला धरूनच मानला गेला आहे. आणि मग त्या दृष्टीने परब्रह्माला इथे जगदादि विश्रामधाम हे विशेषण लावले आहे. बस इतकेच काय ते. वस्तुतः परब्रह्मापासून त्याच्याहून विरुद्ध धर्माचे कार्यच उत्पन्न होणे शक्य नाही. उपजलिया बाळकाशी नाव नाही तयापाशी ठेवलेनी नावेशी ओ देत उठी. म्हणजे जे एखाद्या बालकाचा जन्म झाल्यावर त्या बालकाला प्रथम काही नाव नसते, मग बारसे वगैरे होऊन त्याला नाव देण्यात येते आणि मग त्या नावाने त्याला हाक मारली असता ते आपलेच नाव आहे हे त्याला बरोबर हळूहळू समजते आणि मग त्याप्रमाणे तो प्रतिसाद देतो. कष्टले संसार शिणे जे देव येती गाऱ्हाणे तया ओदे नावे जेणे तो संकेत हा. म्हणजे संसाराच्या त्रासाला कंटाळलेले, अहोरात्र शिणलेले, श्रमलेले जीव आपल्या दुःखाचे निवारण करण्याकरता परमेश्वराचा जेव्हा धावा करतात तेव्हा ज्या नावाने श्रीकृष्ण भगवान म्हणतात इथे, ज्या नावाने मला हाक मारली असता मी धावून येतो असे नाव वेदवाणीने संकेत रूपाने जे ठरवले आहे ते नाव म्हणजे ओम तत्सत. ब्रह्माचा अबोला फिटावा अद्वैत तत्वे तो भेटावा ऐसा मंत्र देखिला ऐसा मंत्र देखिला कणवा वेदे बापे. म्हणजे मूळ परब्रह्म हे अखंड आहे, अफूट आहे, अविकारी आहे, एकमेव सद्रूप आहे. त्यात यत्किंचितही बिघाड न होता त्याची अशी अबोल बोलकी स्थिती बोलकी होईल व तेच ब्रह्म जीवाशी अद्वैत रूपाने राहून सद्रूपाने जीवाला गोचर होईल असा हा मंत्र कृपाळू जो वेद तो जणू बाप त्यांनी शोधून काढलेला आहे. आणि मग वेदाने ज्या एका नाममंत्राने परब्रह्माला आळविले असता दृष्टी आड असलेले परब्रह्म हे मग
दृष्टीगोचर होते. मग ते दृष्टीगोचर होते. तर हा ओम तत्सत मंत्र खरोखरच अद्भुत आहे. शुद्ध चैतन्य तत्व, ज्याला परब्रह्म पण म्हणतात, म्हणजेच ते अखंड, अफूट, अविकारी असे एकमेव अविभाज्य असे सद्रूप आहे. त्याला कालत्रयी थोडाही बदल सहन होत नाही आणि ते सदैव आपल्यातच दंग असल्यामुळे जणू अबोल अशा स्थितीत आहे, म्हणजेच महामौनात आहे. म्हणूनच जे कृष्णमूर्ती म्हणतात, द वर्ल्ड इज इन मेडिटेशन. असो, पण ही त्याची अबोल स्थिती बोलकी करण्याकरता त्याला हाक तर मारावी लागेल ना. म्हणून कृपाळी वेदरूपी बापाने ओम तत्सत हा मंत्र, ही हाक ही शोधून काढली आहे. या अशा हाक मारण्यामुळे हाक मारणारा आपले मूळचे परब्रह्म तत्वाशी असणारे ऐक्य बिघडू देत नाही. म्हणजेच हाक मारणारा एक आणि ज्याला हाक ऐकू येते तो दुसरा, असा प्रकार येथे नाही. या संदर्भात श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, वास्तविक वस्तुस्थिती म्हणजे निर्गुण स्थिती. तुम्ही आम्ही एकमेकांना मानतो ते व्यक्ती म्हणून, पण आपण सर्वांनी देह आपण नव्हे, म्हणजे सर्वांनी देह आपण नव्हे असे म्हटल्यावर मग व्यक्ती उरत नाही, तेथे फक्त व्यक्तच उरते. त्या व्यक्तलाच चैतन्याचे आपल्या ठिकाणी मूळचे एकपण न फुटू देता होणारे स्फुरण म्हणतात. त्या व्यक्तलाच चैतन्याचे आपल्याच ठिकाणी आपले मूळचे एकपण फुटू न देता होणारे चैतन्य म्हणतात. कारण स्फुरण पावणे हा चैतन्याचा मूलभूत धर्म आहे. या स्फुरणामागे एकोहम बहुश्यामी हा एक दट्ट असतो, हा एक संकल्प असतो, ज्याला आपण आदी संकल्प म्हणतो. म्हणजे असे की श्री रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत, आपण एखाद्या पिचकारीतून रंगीबेरंगी पाण्याचे फवारे उडवतो, तेव्हा पिचकारीचा दट्ट्या दाबून पिचकारीतील पाण्यावर आपण दाब निर्माण करतो आणि मग या दाबामुळे पाणी वर फवाऱ्यासारखे उडू लागते. हा जर दट्ट्याचा दाबच नसेल तर हे होणे मुळीच शक्य नाही. त्याप्रमाणे एकोहम बहुश्यामी हे जे अनादी असे स्फुरण आहे, त्यामागे म्हणजे एकोहम बहुश्यामी हा संकल्पच दट्ट्याप्रमाणे काम करतो आणि मग नामरूपात्मक विविध रंगरूपाने नटलेले हे विश्व फवाऱ्याप्रमाणे उत्पन्न झाल्यासारखे वाटते. उत्पन्न होत नाही तर उत्पन्न झाल्यासारखे वाटते. दट्ट्याचा दाब आणि उडणारे रंगीबेरंगी फवारे ही एकच गोष्ट आहे, वेगवेगळी नाहीत. ज्याला ही दृष्टी नाही आणि जो कारंजा सदृश्य उडणाऱ्या नामरूपाला दट्ट्याच्या दाबाहून स्वतंत्र व वेगळे अस्तित्व देतो, तोच मात्र प्रपंचाच्या गुंताड्यात फसतो. मग हे फवारे, हे कारंजे त्याला दुःखाचे, ताणतणावाचे कारण होतात. अन्यथा त्याला नामरूपात्मक सृष्टीचा पण लिप्तपणे आनंद घेता आला असता. जसा एखादा माणूस कारंजे व फवारे याचा मनसोक्त आनंद लुटतो तसा. असो, तर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, अशा प्रकारे नाहीतून आहे निर्माण झाले आहे आणि आहेतून हे सर्व नसलेले निर्माण झाले आहे, म्हणजे निर्माण झाल्यासारखे वाटत आहे. व्यापक म्हणून जे आहे ते बहुगुणी, बहुव्यापारी आहे. यामुळे तुम्ही आपल्याला व्यक्ती मानता, म्हणजेच अन्नमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश मानता.
म्हणून तुम्हाला वाटते की मी देह आहे, देह माझा आहे. म्हणून इच्छा, आकांक्षा, सुख-दुःख, ताणतणाव हे हे तुमच्या तुम्ही नसलेल्या आकारावर लादल्या जाणारच. श्री निसर्गदत्त महाराज अंतर्मुख व्हायला सांगतात आणि तू जर अगोदरचाच आहे, त्याच्या आधी नुसते व्यक्तित्व म्हणजे तुझे अमुक तमुक असणे कुठे होते? जन्म, मरण, भय, भीती कुठे होती? अशा प्रकारे व्यापक ज्ञानाचे ज्ञान झाल्यावर भेदात्मक व्यक्तित्व राहिलेच कुठे? फक्त व्यक्तच आहे, फक्त स्फुरणच आहे. एकसंग, एकच एक, घनदाटपणे आपले मूळचे एकपण फुटू न देता. हेच जीव जगत ब्रह्म यांचे बीज आहे. एकाने श्री निसर्गदत्त महाराजांना प्रश्न केला, महाराज, हे ईश्वर आणि ब्रह्म यात फरक काय आहे बरे? महाराज मिस्किलतेने म्हणाले, बघा, दोन्ही शब्द काढून टाका, मग आपोआप काय फरक आहे हे तुमच्या लक्षात येईल. कुणाला कृष्ण दिसला, कुणाला रेड्यावरचा यम दिसला, हे त्याला त्याच्याच जाणीवेच्या पैशातून निर्माण करता आले. हीच ती गुणमाया. म्हणून प्रत्येकाचे जग वेगळे, प्रत्येकाचे जग निराळे, जसे प्रत्येकाचे स्वप्न हे वेगवेगळे असते. श्री निसर्गदत्त महाराजांनी दृष्टांत दिला आहे की एखाद्या मोठ्या इस्पितळामध्ये समजा रात्रीच्या वेळी सगळे पेशंट रोगी झोपले आहेत आणि आपापले स्वप्न पाहत आहेत, तसे हे जग म्हणजे स्वप्न पाहणाऱ्या पेशंटचे एखादे इस्पितळच आहे की काय? असो, काया आणि गुणांचा योग केव्हा आला, का आला, कसा आला? आपण आहोत हे प्रथम आपल्या लक्षात आले तेव्हा आपले वय किती होते? कुणाला हा प्रश्न पडतो काय? ब्रह्मजिज्ञासा वगैरे ठेवता, पण या साध्या गोष्टीची जिज्ञासा ठेवत नाही, त्याला काय म्हणावे? आम्हाला आम्ही वागतो असे वाटते, आम्ही वागतो असे वाटते, पण काया पदार्थ हे आपणाहून स्फुरण पावत आहेत, पण काया पदार्थ हे आपणहूनच स्फुरण पावत आहेत. मग परमार्थ नीट लक्षात आला तर? पण अशा प्रकारे जर परमार्थ नीट लक्षात आला तर कोट्यावधी जन्म होऊनी आपण अजन्माच आहो, जन्मलेलोच नाही हे कळेल, असे निसर्गदत्त महाराज म्हणतात. हा अजन्मा दिसत नाही, हा अजन्मा भासत नाही, पण तो आहे, त्यालाच आपण म्हणा. सर्वसाधारण माणसांना हा विषय कळत नाही, तरीही ते इथे माझ्याकडे येतात. ते कशाच्या ओढीने? त्यांना काहीतरी नित्य हवे असते. पण अनित्याला नित्याचा अनुभव कसा येणार? आपल्याला आपण अमुक तमुक आहोत हे कळले, तेच मुळात अनित्य आहे. पण ज्याला हे असे असे आहे हे कळले, तो मात्र नित्य आहे. आपल्याला आपण अमुक तमुक आहोत असे जे वाटते ते मुळातच खोटे आहे. मग या खोट्या अहंकाराविषयी काय बोलत बसणार? तो अहंकार त्यावर काही बोलावे अशा लायकीचा तरी आहे काय? असे निसर्गदत्त महाराज विचारतात. ते पुढे म्हणतात, हे बघा, आम्ही कोणाला मार्गदर्शन काहीच करत नाही. एखाद्याला आमचे बोलणे आवडते, हे असे आवडणे हे त्याने स्वतःला करून घेतलेले मार्गदर्शन आहे. माझा त्याच्याशी दुसरा काहीच संबंध नाही. वस्तुतः द्वैत आहेच कुठे? ते आपण मानतो म्हणूनच आहे. सूर्य आपल्या किरणांना वेगळे समजतो काय? मी सूर्य आणि ही माझी किरणे, अशा प्रकारचा तिथे भेद नाही. ज्ञानी होण्यासाठी अगोदर तुम्ही केवळ ज्ञान व्हा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, ज्ञानी होण्यासाठी अगोदर तुम्ही केवळ ज्ञान व्हा. मग माया, ब्रह्म, ईश्वर इत्यादीही आपोआप मिथ्या ठरतील. आम्ही जगातील शास्त्र ग्रंथावर बोलत नाहीत. महाराज म्हणतात, आम्ही जगातील शास्त्र ग्रंथावर बोलत नाही,
आम्ही ऐकणाऱ्याबद्दल बोलतो. आम्ही ऐकणाऱ्याबद्दलचे काही सांगतो. तुमचे संसार चक्र कसे चालावे यावर आम्ही बोलत नाही. आम्ही फक्त म्हणतो तुम्ही कोण ते बघा. तुम्ही काय ते बघा. वासराच्या निमित्ताने गाईला जसा पान्हा फुटतो तसा संतांना आपल्याला काही महत्वाचे सांगावयाचे वाटते म्हणून ते आपल्याला महत्वाचे सांगतात. हिरे माणके मोती कसे ओळखावे हे आपल्याला सगळ्यांना चांगले माहित आहे, पण स्वतःची ओळख नाही. कळते पण म्हणजे मी अमुक तमुक. एक दिवस तरी दुःखरहित असते का हो? कळते पण म्हणजे मी अमुक तमुक एक दिवस तरी दुःखरहित असते का हो? तू असा असा आहेस हे तुला केव्हा सुचले? का सुचले? कसे सुचले? एवढा विचार खरं तर तुला करायला पाहिजे. असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. सूर्याच्या दृष्टीने अंधार कुठेच नाही. तसं काहीच जन्मलं नाही. जे दिसते, भासते ते आहे नटनाट्य. आपण असल्याची जाणीव सांडायची नाही, तर ती फक्त ओळखायची आहे. आपण तिच्या पोटी म्हणजे समोर नसून तिच्या अगोदरचे आहो म्हणजे तिच्या पाठीमागे आहोत हेच ओळखायचे आहे. ज्याला आपण शुद्ध असणेपणाने आहोत असे जाणवते त्या जाणत्या कळेलाच ब्रह्म हे नाव दिल्या गेले आहे. ज्याला आपण शुद्ध असणेपणानेच आहोत असे जाणवते त्या जाणत्या कळेलाच ब्रह्म हे नाव दिल्या गेले आहे. ब्रह्म आहे, नाही वगैरे वगैरे शेवटी ह्या कल्पनाच आहेत. पण जाणत्या कळेची कल्पना मात्र कुणाला करता येत नाही. कारण कल्पना न करताच, आहे नाही न म्हणताच ती जाणती कळा आहेच आहे. म्हणून ब्रह्मज्ञानाचा साधा अर्थ आपल्याला आपण ओळखणे म्हणजे मी अमुक तमुक नसून अमुक तमुक समजणे, ज्यामुळे शक्य झाले ती जाणती कळा आहे. ब्रह्म नाव केवळ व्यवहाराकरता दिले आहे. ते नाव म्हणजे ब्रह्म नव्हे, जसे पाणी शब्द म्हणजे पाणी नव्हे. सांप्रत आपण कोण आहोत असे आपल्याला जे वाटते ते सोडा. कारण तुम्ही स्वतःला सध्या जे तुम्ही आहात ते तुम्ही नाही आहात, तो उपद्रव आहे. जे जे काय तुम्हाला कळते मग ते काही असो, त्याच्या वेगळेच तुम्ही आहात आणि ते कळणारे आहे. आणि ते कळणारे आहे म्हणजे कळून घेणारे नाही. कळून घेणारे हे कळणाऱ्याच्या नेहमीच अगोदरचे असते. म्हणूनच कळणारे हे परप्रकाशित असल्यामुळे मिथ्या ठरते. म्हणजेच काय? कळून घेणारे एकटे एकच शिल्लक उरते. त्यालाच अद्वैत म्हणतात. अद्वैत नाव सुद्धा केवळ व्यवहाराकरताच दिले आहे. अद्वैत नाव सुद्धा केवळ व्यवहाराकरताच दिले आहे. इथे एक संदर्भ सांगावासा वाटतो की योग वैशिष्ट्यामध्ये कोणताही शब्द हा केवळ ध्वनी असून एखाद्या जंगलात एखाद्या लाकूड तोड्याने लाकडे तोडण्याकरता झाडावर कुऱ्हाडीचे घाव घालावे आणि त्याचा आपल्याला दुरून आवाज यावा, त्या आवाजासारखे जगातील सर्वच्या सर्व शब्द आहेत असा संदर्भ आहे. तर अद्वैत नाव सुद्धा एकटे एकच शिल्लक उरते, त्यालाच अद्वैत म्हणतात. अद्वैत नाव सुद्धा हे केवळ व्यवहाराकरताच दिले आहे. अद्वैत नाम म्हणजे अद्वैत नव्हे, गोडी शब्द म्हणजे गोडी नाही. अमुक तमुक आहो हे प्रतिबिंब आहे. अमुक तमुक आहो हे प्रतिबिंब आहे. आहो हे बिंब आहे. जोपर्यंत द्वैत काय हे कळत नाही तोपर्यंत संसाराधिकाचे भय आहे. कारण आपण अमुक तमुक असल्याची जाणीव ही जातीनी भित्री आहे असे महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात, आणि दुजे जवळजवळ घडे
आणि दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. आणि दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. अर्थात मी काही भाष्य वगैरे असे काही मुळापासून वाचले नाही. फक्त जे एका ठिकाणी वाचलेलं आहे ते मला आवडलं, म्हणून मी तुम्हाला इथे ते व्यक्त करतो. तुमच्या कामात पडले तर ते तुम्ही पहा. तर ते असे, श्री शंकराचार्य आपल्या छांदोग्य उपनिषदावरील भाष्यात असे म्हणतात की, नाम रूपे कर्मे ही आत्मरूपाहून म्हणजे आत्मस्वरूपाहून भिन्न व वेगळी मानली असता मिथ्या ठरतात. नाम रूपे कर्मे ही आत्मस्वरूपाहून भिन्न व वेगळी मानली असता मिथ्या ठरतात. मिथ्या म्हणजे एकदम खोटी असा अर्थ नाही. मिथ्या म्हणजे एकदम खोटी असा अर्थ नाही, तर ती फक्त बाधित होतात, व्यवहारापुरतीच राहतात आणि सदात्म स्वरूपाशी त्यांचे ऐक्य करताच, म्हणजे बाधित झाले म्हणजे वेगळ्या प्रकारे त्यांचे सदात्म स्वरूपाशी ऐक्य करावे लागत नाही. ते ऐक्य तेथे मुळाचेच असते. त्यामुळे ती सर्व सत्यच असतात. नमस्कार.